Thank you. America will reclaim its rightful place as the greatest, most powerful, most respected nation on earth, inspiring the awe and admiration of the entire world. A short time from now, we are going to be changing the name of the Gulf of Mexico to the Gulf of America. राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या पहिल्याच दिवसापासून या आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारे कार्यकारी आदेशांचा धडाका अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उचलला। यात सर्व कार्यकारी आदेशांपैकी एक कार्यकारी आदेश म्हणजे गल्फ ऑफ मेक्सिकोचं नाव बदलून गल्फ ऑफ अमेरिका असं करण्याचं। प्रामुख्यानं या निर्णयामागे नेमकं कोणतं कारण होतं, याचा ऐतिहासिक, आर्थिक, पर्यावरणीय आणि भूराजकीय दृष्टिकोनातून काय परिणाम होऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून हा मुद्दा किती महत्त्वाचा आहे, या सर्व बाबींची चर्चा आजच्या या नवीन एपिसोडमध्ये आपण करणार आहोत। नमस्कार, मी हर्ष लवंगारे आणि द युनिक अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। गल्फ ऑफ मेक्सिको हा उत्तर अमेरिकेच्या आग्नेय भागात असलेला आणि अमेरिकेच्या टेक्सास, लुइजियाना, मिसिसिपी, अलाबामा आणि फ्लोरिडा या राज्यांना लागून असलेला गल्फ आहे। दक्षिणेला मेक्सिको आणि पूर्वेला कॅरिबियन समुद्र आहे। हा समुद्र अटलांटिक महासागराचा भाग असून तो फ्लोरिडा स्ट्रेट, कॅरिबियन समुद्र आणि युकातान चॅनल यांच्या मार्फत जोडला गेलेला आहे। भौगोलिक दृष्टिकोनातून हा समुद्र अत्यंत महत्त्वाचा असलेला आणि जागतिक व्यापार आणि ऊर्जेच्या पुरवठ्याच्या दृष्टीनं अनन्यसाधारण स्वरूपाचं महत्त्व असलेला अशा स्वरूपाचा हा गल्फ आहे। या एकूणच समुद्राच्या इतिहासाबद्दल जर आपण बघितलं तर या जलाशयाला यापूर्वी अनेक नावं दिली गेलेली होती। स्पॅनिश संशोधन कालखंडामध्ये गल्फ ऑफ न्यू स्पेन असे याला म्हटलं जायचं। तर 17व्या शतकात काही फ्रेंच आणि इंग्रज शोधकांनी याला सी ऑफ द नॉर्थ असं नाव दिलं। मात्र 17व्या शतकाच्या शेवटापर्यंत गल्फ ऑफ मेक्सिको हे नाव अधिकृतपणे वापरलं जाऊ लागलं। या समुद्राचं किंवा या गल्फचं आर्थिक महत्त्व अत्यंत मोठं आहे। इथं तेल आणि नैसर्गिक वायूचे प्रचंड साठे आहेत। अमेरिकेच्या ऊर्जा सुरक्षेसाठी हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचं आहे। अमेरिकेच्या तेल उत्पादनात या क्षेत्राचा सुमारे 17% वाटा आहे। याशिवाय गल्फ ऑफ मेक्सिकोमध्ये मोठ्या प्रमाणात मत्स्य व्यवसाय केला जातो। अमेरिकेसाठीच्या एकूण मासळी उत्पादनात 30% वाटा या गल्फचा असलेला आपल्याला दिसतो। याचबरोबर हा समुद्र व्यापारी मार्गांसाठी देखील महत्त्वाचा आहे। तो पनामा कॅनॉल सोबत जोडला गेलेला आहे आणि त्यामुळं उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेतल्या देशांच्या व्यापाराच्या दृष्टिकोनातून हा गल्फ अत्यंत महत्त्वाचा आहे। पण हा समुद्र केवळ आर्थिक दृष्टिकोनातूनच महत्त्वाचा नाहीये, तर पर्यावरणीय संकटांमुळे देखील हा गल्फ चर्चेत राहिला। याचं कारण म्हणजे 2010 मध्ये डीप वॉटर होरायझन नावाची तेलगळती। ही घटना ब्रिटिश पेट्रोलियम कंपनीच्या खोल समुद्रातल्या उत्खनन प्रकल्पात घडली, जिथं तेल विहिरीत स्फोट होऊन तब्बल 4.9 दशलक्ष बॅरल्स किंवा दुसऱ्या शब्दात जर बोलायचं झालं तर 78 कोटी लिटर कच्चं तेल समुद्रात पसरलं। यामुळे सुमारे 1300 किलोमीटर पर्यंतच्या किनारपट्टीवरती तेलाचा प्रभाव पडला, ज्याचा प्रचंड फटका स्थानिक समुद्री जीवसृष्टी आणि मत्स्य व्यवसाय याला बसला। ही घटना इतिहासातल्या सर्वात मोठ्या तेल गळतीपैकी एक होती, ज्यामुळं एकूणच सागरी पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला। याशिवाय गल्फ ऑफ मेक्सिकोमध्ये वारंवार येणारे हरिकेन्स आणि त्यामुळं किनारपट्टीवरची शहरं आणि त्यांच्यावरती होणारा पर्यावरणीय परिणाम यामुळे देखील हा गल्फ प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये 2005 मधला हरिकेन कॅटरीना असेल किंवा 2017 मधला हार्वे नावाचा हरिकेन असेल, या महाप्रलयांनी या भागामध्ये मोठं नुकसान केले। या सर्व पार्श्वभूमीवरती 2025 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गल्फ ऑफ मेक्सिकोचं नाव बदलून गल्फ ऑफ अमेरिका करण्याचा निर्णय घेतला। अमेरिका फर्स्ट धोरणाच्या आधारावर ट्रम्प यांनी सांगितलं की या समुद्रावर अमेरिकेचा सर्वाधिक प्रभाव आहे आणि त्यामुळे त्याचं नाव गल्फ ऑफ अमेरिका ठेवणं हे उचित ठरेल। त्यांच्या मते अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर आणि ऊर्जा उत्पादनावर या समुद्राचा मोठा प्रभाव आहे आणि त्यामुळे याला अमेरिकेचं नाव दिलं गेलं पाहिजे। मात्र आता या बदलावरती मोठा वाद निर्माण झालाय। मेक्सिको सरकारनं या बदलाला स्पष्ट विरोध दर्शवलाय। संयुक्त राष्ट्र संघटना
आणि आंतरराष्ट्रीय नकाशा संघटनांकडे हा बदल अवैध ठरवण्याची मागणी देखील त्यांनी केली. मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांनी असं जाहीर केलंय की जगभरातले देश अद्यापही या समुद्राला गल्फ ऑफ मेक्सिको असं संबोधित आहेत आणि अमेरिका हा बदल जबरदस्तीनं लादू शकत नाही. याशिवाय संयुक्त राष्ट्र संघटना किंवा आंतरराष्ट्रीय नकाशा संघटना यांनीही या बदलाला मान्यता दिलेली नाहीये. या बदलावर अनेक देशांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये. युरोपियन युनियन अर्थात युरोपियन महासंघ आणि दक्षिण अमेरिकेतल्या काही देशांनी तटस्थ भूमिका घेतली. तथापि काही अमेरिकेच्या जवळच्या राष्ट्रांनी उदाहरणार्थ कॅनडा किंवा ब्रिटन यांनी या बदलाला फारसा विरोध केलेला नाहीये. पण त्यांनी अधिकृतपणे त्यास मान्यता देखील दिलेली नाहीये. त्यामुळे हा विषय अजूनही आंतरराष्ट्रीय स्तरावरती वादग्रस्त आहे. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. प्रथम सगळ्यात पहिल्यांदा जर आपण बघितलं तर हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे की आंतरराष्ट्रीय भू राजकीय संबंधांमध्ये सागरी सीमांचं आणि नामांतरणाचं काय महत्व असतं. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन लॉ ऑफ द सीज या कायद्यानुसार कोणत्याही देशाला समुद्राचं नाव बदलण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहमती आवश्यक आहे. अमेरिकेनं हा निर्णय घेताना आंतरराष्ट्रीय मान्यता घेतलेली नाहीये. त्यामुळे हा मुद्दा विवादास्पद ठरतो. याशिवाय भूगोलाच्या अभ्यासामध्ये देखील नावांमधले बदल, आंतरराष्ट्रीय सागरी सीमा आणि या नाव बदलाचा भू राजकीय परिणाम याचा सखोल अभ्यास करणं महत्वाचं आहे. परीक्षेमध्ये नकाशा अभ्यास आणि जागतिक भूगोलाच्या संदर्भात हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. भविष्यामध्ये काही देश आपल्या नकाशामध्ये गल्फ ऑफ अमेरिका असं नाव वापरू शकतात, तर इतर देश कदाचित हे नाव स्वीकारणार नाहीत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय भूगोलातील नावांमधले बदल आणि त्यांचे राजकीय परिणाम हे समजून घेणं आवश्यक आहे. सगळ्यात शेवटी म्हणजे हा नाव बदल प्रत्यक्षात स्वीकारला जाईल का याबद्दल अनिश्चित आहे. कदाचित अमेरिकेच्या अधिकृत दस्तऐवजांमध्ये हा बदल दिसू शकतो. गुगल मॅप सारख्या सर्व्हिसेस ज्या अमेरिकेमधून कार्यरत होतात त्या सर्व्हिसेसमध्ये अमेरिकेत हे बदल दिसतील असं थोडंसं कुठंतरी दिसतंय. पण आंतरराष्ट्रीय स्तरावरती याला स्वीकृती मिळेल का हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तुम्हाला हा निर्णय योग्य वाटतो का? अमेरिकेला हा समुद्र आपल्या नावानं संबोधण्याचा अधिकार आहे का? हा बदल फक्त राजकीय स्वार्थांसाठी करण्यात आलाय का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी, महत्वाच्या विषयांसाठी द युनिक अकॅडमीचं हे चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबायला विसरू नका. पुढील भागात आपण नवीन वेगवेगळ्या भूगोलाच्या संदर्भातल्या विषयांवर चर्चा करू. तोपर्यंत स्टे ट्यून अँड स्टे अपडेटेड. थँक्यू. Lastly, sir, we have an executive order ordering the declassification of files relating to the assassinations of President John F. Kennedy, Senator Robert F. Kennedy, and the Reverend Dr. Martin Luther King Jr. That's a big one, huh? A lot of people are waiting for this for years, for decades. And everything will be revealed. Okay?